काल त्यांनी विधान केले, लातूर येथे विधान केलेलं मी बघितलं सोशल मीडियाच्या माध्यमातून। ज्या काँग्रेस पक्षांनी ज्या नांदेडच्या शंकररावजी चव्हाण साहेबाच्या घराण्याला शंकररावजी चव्हाण साहेबांना 2 वेळेस मुख्यमंत्री पद, देशाचं गृहमंत्रीपद, एवढा मान सन्मान दिला। शंकररावजी चव्हाण साहेबाच्या नंतर अशोकरावजी चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री पद दिलं, महसूल मंत्री पद दिलं, उद्योग मंत्री पद दिलं आणि 2017ला बांधकाम मंत्रीपद महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये मानाचं स्थान देऊन सुद्धा अशोकराव चव्हाण साहेबांसारखे जे व्यक्ती असं वक्तव्य करत असेल की काँग्रेसने मला 14 वर्षाचा वनवास दिला। मला वाटते की बाबा काँग्रेस कार्यकर्ते च्या मनामध्ये असे विचार येत आहे की ज्या पक्षाने एवढी वर्ष या चव्हाण घराण्याला सर्वोच्च पद दिलं आणि विशेष म्हणजे अशोकराव चव्हाण साहेबांसोबतच त्यांची पत्नी माननीय अमिता चव्हाण यांनाही आमदारकीचं तिकीट देऊन आमदार केलं आणि सर्व घराण्याला एवढं पद दिलं असताना काँग्रेस पक्षावर अशी टीका टिप्पणी करणं हे त्यांना शोभत नाहीये। कारण काँग्रेस हा विचारधारेचा पक्ष आहे आणि त्यांनी वक्तव्य केलं म्हणजे काही काँग्रेस संपणारी नाहीये, पण अशा काँग्रेसने जे सर्वस्व दिल्यावरही असे वक्तव्य करणं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे मला वाटतं। आणि आजही आपण बघू शकता नांदेड जिल्ह्यातली जनता ही काँग्रेसच्या पाठीमागे भक्कमपणे उभी आहे आणि मला विश्वास आहे की काँग्रेसचे कार्यकर्ते येणाऱ्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महापालिका असतील का नगरपालिका असतील, ह्या सर्व संस्था काँग्रेस पक्षाच्या ताब्यात दिल्याशिवाय राहणार नाहीत असं मला आपल्या माध्यमातून सांगायचं। मला संपवण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला असंही त्याने वक्तव्य केलं। नेमकं आता ते त्यांचा रोग कोणावर होता ते मला काही सांगता येणार नाही, पण त्यांनी जे वक्तव्य केलं की 2010 पासून मला या ठिकाणी त्रास होत आहे, खरं तर कोणता त्रास होत आहे त्यांनी जगजाहीर जनतेसमोर सांगायला पाहिजे। कारण पक्ष नेतृत्वाने एवढा त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि एवढे विश्वास ठेवून एवढी महत्त्वाची पदं दिली, त्यांना प्रदेशाध्यक्ष सुद्धा या राज्याचं महत्त्वाचं मानाचं पद काँग्रेस पक्षामध्ये दिलं। एवढी मानाचे पदं काँग्रेस पक्षाने दिल्यावरही अशा प्रकारची जर वक्तव्य जर करत असतील तर काँग्रेस कार्यकर्ते, सामान्य कार्यकर्ते कदापि खपवून घेणार नाहीत। त्यांना जशास तसं उत्तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक काँग्रेस कार्यकर्ता देईल आणि निश्चितच काँग्रेस कार्यकर्ते ही म्हणत आहेत की 14 वर्षाचा वनवास त्यांना आला। आता त्यांच्या 14 वर्षाच्या वनवासमध्ये प्रदेशाध्यक्ष आलं, बांधकाम मंत्रीपद आलं, एवढे मंत्रीपद आलं। काँग्रेस कार्यकर्ते म्हणजे त्यांच्यासारखा वनवास जर आम्हाला आला तर चांगलंच होईल असं चवीने चर्चा करताना बघायला पाहायला मिळत आहे आपल्याला।